Hello, my dear students. We have learning Be Smart 1.4 Be Smart on page number 23. Dear students, we studied first 3 paragraphs in the last video. Now here in this video, we are going to start from SMART goals are a methodology of thinking that helps people reach success. SMART stands for specific, measurable, achievable, realistic and time bound. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये वरील 3 पॅराग्राफ अभ्यासलेत आणि आपण त्यात पाहिलं टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रिकमेंडेड अ 5 स्टेप्स अप्रोच. जर जीवनामध्ये ध्येय प्राप्त करायचं असेल तर 5 ज्या स्टेप्स आहेत, ज्या पायऱ्या आहेत त्या आपण अवलंबल्या पाहिजेत, अशा प्रकारे एक्सपर्ट्स यांचं मत आहे. आपण जर टायटल पाहिलं बी स्मार्ट, या शब्दामध्ये स्मार्ट SMART असे एकूण 5 अक्षरांचा हा शब्द आहे आणि S फॉर इथे आहे स्पेसिफिक, M फॉर मेजरेबल, A फॉर अचिवेबल, R फॉर रिअलिस्टिक आणि T फॉर टाइम बाउंड. तर अशा पद्धतीने हा शब्द या ठिकाणी बनवलेला आहे. तर मित्रांनो, स्पेसिफिक किंवा या ठिकाणी स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी. मेथडॉलॉजीचा अर्थ जो आहे तो पद्धत असा होतो. मॅनर ऑफ थिंकिंग दॅट helps people reach success. SMART stands for, SMART चा अर्थ आहे स्पेसिफिक म्हणजे निश्चित तपशील असलेला, मेजरेबल ज्याला आपण मोजता येणारा असा, आणि अचिवेबल साध्य करण्यायोग्य, प्राप्त करण्यायोग्य, रिअलिस्टिक वास्तववादी, टाइम बाउंड कालमर्यादित असा ह्यांचा अर्थ आहे. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. रुब्रिकचा अर्थ आहे तो पहा बाजूला ग्लॉसरीमध्ये, अ गाइडलाइन और ए हेडिंग, म्हणजेच मार्गदर्शक सूची. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. विद्यार्थी मित्रांनो, जीवनामध्ये जे गोल्स असतात तर त्यांना स्पेसिफिक अशा प्रकारच्या गाइडलाइन्स ह्या असतात. स्पेसिफिक म्हणजे काय नेमकं, ज्याला आपण या ठिकाणी निश्चित तपशील असं म्हणतोय. इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी एक निश्चित अशा प्रकारचा एरिया त्या ठिकाणी असला पाहिजे, निश्चित केला पाहिजे. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाइंड द अचीवमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. तर पहा, जेवढा आपण चांगल्या प्रकारे निश्चित अशा प्रकारचा एरिया ठरवू तेवढं त्या ठिकाणी अचीवमेंट जे आहे ते गोल आपण साध्य करू शकतो. इट मेक्स इट इजियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. पॅरामीटर्स म्हणजे
मापदंड. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स. आणि यामुळे काय होतं की ते पॅरामीटर्स जे आहेत, जे मापदंड आहेत, ते आपण सहजतेने त्या ठिकाणी आणू शकतो अँड वर्क टुवर्ड्स द गोल. आणि आपलं जे गोल आहे ते साध्य करण्यासाठी आपण योग्य दिशेने काम करू शकतो. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, what exactly is the capacity required and how long can it stretch? Example दिले पहा. If it is building a house, जर एखादं घर आपण बांधत आहोत, what exactly is the capacity required? तर त्यासाठी एक्झॅक्ट काय कॅपॅसिटीची आवश्यकता आहे हे पाहणं खूप आवश्यक आहे. हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच, किती दिवसात ते पूर्ण होऊ शकेल हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. म्हणजेच काय की आपल्याला निश्चित त्या ठिकाणी करावं लागेल, कामाचं नियोजन त्या ठिकाणी करावं लागेल की एवढ्या दिवसांमध्ये आपण हे केलंच पाहिजे. तर अशा प्रकारे स्पेसिफिक करणं, निश्चित करणं खूप आवश्यक असतं. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे जे कोणतं काम करत असतो, जे कोणतं गोल अचीव करण्याचा प्रयत्न करत असतो, तर त्यामध्ये स्पेसिफिकेशन असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ज्यामध्ये स्पेसिफिकेशन आहे ते लोक, ती व्यक्ती गोल अचीव करण्यास त्यांना सोपं जातं. सेकंड पॉईंट आहे मिजरेबल. मिजरेबल म्हणजे जे मोजता येण्याजोगं आहे असं. तर पहा, क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. क्वांटिफाईंग म्हणजे मोजमाप करणं. Quantifying goals provides specific ways to track progress against goals. This makes it easy to benchmark performance throughout the goal period. Benchmarkचा अर्थ आहे stand by which something can be measured or judged. ज्याला मानक म्हणूया. This makes it easy to benchmark. आणि अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने परफॉर्म्स थ्रूआउट द गोल पिरियड, including areas to improve. While playing football, one's exact role and position has to be clearly defined. एक्झाम्पल दिले पहा की जेव्हा फुटबॉल खेळत असताना एखादा जो एक्झॅक्ट रोल असतो की त्याला जी पोझिशन दिलेली असते ते त्या ठिकाणी क्लिअरली त्याचं काम त्यामध्ये त्याने करणं आवश्यक असतं. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे अचिवेबल. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डिझिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. मित्रांनो, अचिवेबल म्हणजे प्राप्त, साध्य करण्यायोग्य. गोल जे असतं, सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डिझिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. एका विशिष्ट वेळेत जे गोल सेट केलं आहे ते कंप्लीट करणं अतिशय इम्पॉर्टंट असतं. डेझिग्नेटेड पिरियडमध्ये नेमलेला जो वेळ असतो, कालखंड असतो, तेवढ्या वेळेत ते पूर्ण करणं अपेक्षित आहे. ऑफन these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. आणि अशा प्रकारे goals may act like stepping stones. त्या ठिकाणी
गोल्स जे असतात, जे ध्येय जे असतात, ते एक प्रकारे माइलस्टोन ठरत असतात. टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स. एक एक पाऊल आपण पुढे जात असतो, टाकत असतो एक पाऊल पुढे, जणू काही आपण ब्रॉडर गोल्सकडे आगेकूच करत असतो. दॅट फर्दर डिफाईन अ करियर, आणि त्यालाच आपण करियर देखील म्हणू शकतो. ॲज स्टुडंट्स वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. पहा, अचिवेबलसाठी या ठिकाणी एक्झाम्पल दिले. ॲज अ स्टुडंट, आपण विद्यार्थी आहोत. वी कॅन नॉट बिकम अ प्रेसिडेंट, आणि अशा ह्या विद्यार्थी दशेत आपण प्रेसिडेंट नाही होऊ शकत, प्राईम मिनिस्टर नाही होऊ शकत, परंतु बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर, परंतु भविष्यात मात्र आपण प्रेसिडेंट होऊ शकतो, आपण प्राईम मिनिस्टर होऊ शकतो, हे मात्र निश्चित आपण करू शकतो. ते अचिवेबल आहे, ते प्राप्त करण्यायोग्य आहे. अशा प्रकारे इथे आपण अचिवेबलची एक्झाम्पल पाहिलेलं आहे. सी द नेक्स्ट वन, that is realistic. It is important to create goals that are within one's current skill set or area of expertise. रिअलिस्टिक म्हणजे सांगितलं पा, ते म्हणजेच वास्तववादी असणं आवश्यक आहे. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स. गोल्स ध्येय क्रिएट करणं खूप आवश्यक. दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट or area of expertise. Building expertise takes time, so expecting to become an expert in a short amount of time is realistic. Being realistic will make it easy to be successful at attaining goals. Realistic असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे, तर आपण गोल्स अचीव सहज करू शकतो जेव्हा आपण रिअलिस्टिक असतो. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह, द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू अधर टू दॅट पिक्चर. हा काय म्हटलं आहे, तर अशा प्रकारे डिफेन्सिव्ह म्हणजेच काय, तर जस्टिफिकेटिव्ह, बचावात्मक, आणि अढेर म्हणजे काय, तर बाइंड, स्टेडी, चिटकून राहणे. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह, आपण बचावात्मक असाल, ॲग्रेसिव्ह जर नसाल, तर गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम, तर त्यामध्ये रिअलिझमला अर्थ उरत नाही. म्हणजे आपण नुसतं डिफेन्सिव्ह चालणार नाही आहे. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड. आपल्या मनात क्लिअर चित्र असलं पाहिजे. अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू अडर टू दॅट पिक्चर. आणि अशा प्रकारे ते चित्र जे आहे मनातलं, ते सक्सेस ते मिळवण्याकरता आपण अढळ असणं, चिकटून राहणं, त्याचा पाठपुरावा करणं हे आवश्यकच आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबत आहोत. वी विल मीट इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, टेक केअर.